माझी 6वी मुलगी परदेशात शिकत होती, त्यामुळे माझे घर आनंदाने भरले होते. मी माझी 6वी मुलगी माझ्या मालकिनीला 20 लाख रुपयांना विकली आणि शिक्षणासाठी माझ्या मुलीला मालकिनीने परदेशात पाठवले होते. तिथे तिला एक मुलगाही आवडला होता, पण मालकिनीला तिचे लग्न परदेशात करायचे नव्हते. मालकिनीची इच्छा होती की तिने भारतात यावे. मग मी तिच्या सर्व इच्छा पूर्ण करेन, कारण मालकिनीने तिच्यासोबत केलेल्या गुन्ह्याची त्यांना नेहमीच लाज वाटत होती आणि तिला तिच्या गुन्ह्याचं प्रायश्चित्त करायचं होतं, कारण 6 वर्षांपूर्वी तिच्यावर झालेला अन्याय ती कधीच विसरू शकत नव्हती. जे घडलं ते असं. मला 6 मुली होत्या. यावेळी लहान मुलगी झाली तेव्हा मी तिला एक निपुत्रिक जोडप्याला विकले आणि 20 वर्षांनंतर मला माझ्या मुलीची आठवण आली आणि ती मोठी झाल्यावर ती कशी असेल याचा विचार केला. मग मी भिकाऱ्याच्या वेशात माझ्या मुलीला भेटायला गेली आणि ज्या बंगल्यात मी तिला लाखो रुपयांना विकले होते त्या बंगल्यात मी हसत हसत आत गेले, पण समोर बसलेल्या बाईला बघून माझं मन गोंधळून गेलं, कारण आज खूप वर्षांनी मी माझ्या मुलीला भेटायला आली होती. ज्या वाड्यात मी तिला कायमचे सुपूर्द केले होते, मला वाटले होते की हा वाडा आजही पूर्वीसारखा भव्य उभा असेल, पण त्याची इतकी वाईट अवस्था पाहून माझ्या मनात काहीतरी वेगळाच विचार आला. सगळ्यात आधी मला माझ्या मुलीचा विचार आला, जिचं नाव मी ठेवू शकले नाही, आणि मी तिला त्या वांज मालकिनीच्या झोळीत टाकलं. आणि मी गेटजवळ पोचल्यावर गेटला मोठा कुलूप आहे हे पाहून मला आश्चर्य वाटलं. मी रडायला लागली. माझ्या मनात पहिला विचार आला, मी माझ्या मुलीला पुन्हा भेटू शकेन का? मी रडत होती तेव्हा शेजारचा एक माणूस माझ्याकडे आला. त्याने मला ओळखले. तो माझ्या दिशेने आला. तो म्हणाला, सपना, इतक्या वर्षांनी तू इथे कशी आलीस? मी माझ्या मुलीला भेटायला आली आहे. हे मला त्यांना सांगता आले नाही. मी त्या माणसाला सांगितले की मला माझ्या मालकींची आठवण येत होती, म्हणून मी तिला भेटायला आली. मी तिला भेटण्याचा विचार केला, पण इथे एक मोठे कुलूप आहे. त्यांनी घर सोडले आहे का, किंवा त्यांनी कुठेतरी घर घेतले आहे का? त्या माणसाने नकारार्थी मान हलवली. तो म्हणाला, नाही, ते कुठेही गेले नाही, ते या घरातच राहतात. हे ऐकून ती आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, काय म्हणतोस? तो माणूस म्हणाला, चांगलं झालं सपना, तू या घराची नोकरी सोडलीस, नाहीतर आज तू पण त्यांच्या गुन्ह्यात सहभागी झाली असती. सपना म्हणते, कसला गुन्हा? कानाला हात लावला आणि म्हणाला, मला तोंडाने सांगायला भीती वाटते. माझ्या घरात माझी आई आणि बहीणही राहतात आणि मला देवाची भीती वाटते. मी या वस्तीतील लोकांशी बोललो आहे. आम्ही या वस्तीतून गुन्हेगारीची दलदल कायमस्वरूपी साफ करू. त्यांच्या अशा चुकीच्या कृत्यांचा आमच्या मुलींच्या मनावर विपरीत परिणाम होतो. जेव्हा ते आम्हाला या घराबद्दल प्रश्न विचारतात तेव्हा काही वेळातच आम्ही शरमेने मान खाली घालतो. थोड्याच वेळात परिसरातील सर्व लोक तेथे जमा होतील आणि हे घर कायमचे गुन्ह्याच्या दलदलीतून साफ करू असे म्हणतात. तो माणूस दुसरा कोणी नसून माझा बॉसचा चुलत भाऊ होता. आम्ही सगळे त्याला अनिल साहेब म्हणायचो. मी म्हणाली, तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य इथे घालवले आहे. तुम्ही मालकाला ओळखता. तो किती चांगला माणूस आहे. आता तुम्ही हे सगळं कसं बोलताय? तो मला काही उत्तर देण्याआधीच आम्हाला आणखी काही लोकांचे बोलणे ऐकू येऊ लागले. मी मागे ओढून पाहिले तर आजूबाजूचे लोक येत होते, जमत होते. आज एक मोठा निर्णय होणार होता. सगळ्यांच्या ओठावर एकच गोष्ट होती. आज या वस्तीतील गुन्हेगारीची दलदल कायमची साफ होईल. या गुन्हेगारांनी इथून निघून जावे, अन्यथा आमचा परिसर उद्ध्वस्त होईल. त्यावेळी माझी अवस्था खूप वाईट होती. अंगभर संवेदना चालू होत्या. माझ्या डोळ्यातून अश्रू पडत होते. माझ्या डोळ्यासमोर माझ्या चिमुरडीचा चेहरा चमकत होता, जी फक्त थोड्या काळासाठी सोबत होती, आणि मी तिला माझ्यापासून वेगळे केले आणि मी तिला माझ्या मालकींच्या मांडीवर ठेवले होते. मी तिला बापाच्या दंतलीत टाकले होते. आमच्या वस्तीतील मंदिरचे पुजारी समोर आले. त्यांनी घराचा दरवाजा वाजवायला सुरुवात केली. मग ते मोठ्या आवाजात म्हणाले की, साहेब, या आणि हा दरवाजा उघडा. वस्तीतील लोकांना काही बोलायचे आहे, नाहीतर तुम्ही हे घर सोडा. मागून एक माणूस म्हणाला, नाही पुजारी साहेब, आम्ही या माणसाला या वस्तीतून जाऊ देणार नाही. त्या उलट आम्ही त्याला धडा शिकवू. त्याच्या कुटुंबियांना आपण बहिष्कृत करू, जेणेकरून आजपासून कोणीही असे गुन्हे करणार नाही आणि विचारही करू शकणार नाही. पुजारी म्हणाले, तुम्ही लोक मला इथे आणू इच्छित असाल तर गप्प बसा. मी मनातल्या मनात प्रार्थना करत होती की माझी मुलगी या घरात सुरक्षित आहे का. पुजारी खूप वेळ दात ठोठावत राहिले.
दार उघडण्याचे धाडस कुणातच नव्हते. तेवढ्यात काही तरुण पुढे आले. त्यांनी पुजारीकडे परवानगी मागितली. पुजारीने होकार दिला होता. मग 2 मुले भिंत ओलांडून घरात घुसली होती. त्यांनी गेटसमोर एक छोटासा दरवाजा उघडला. पुजारी पुढे सरकले. आता आणखी लोक आत शिरू लागले होते आणि मी स्वतः धावतच घरात शिरली. माझ्या मुलीला पाहताच मी जमिनीवर पडली. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती ओरडू लागली आणि म्हणाली, एवढा मोठा गुन्हा, एवढा मोठा अत्याचार. त्यानंतर सर्वजण घरात शिरले. तर माझी मुलगी पळून गेली. माझ्या पोटी 5 मुली जन्मल्या. मुलांच्या जन्मात अंतर नसल्याने माझी अवस्था खूप वाईट झाली होती. घरात जेवणाचीही अडचण होती. दिवसातून 2 वेळचे जेवणही नशिबात नव्हते. मी आई होते. माझ्या वाटाचे अन्न मुलांना द्यायची. मला चालतानाही त्रास व्हायचा. माझी सासूबाई नेहमी मला टोमणे मारायची की जेव्हापासून ही बाई आमच्या घरात आली तेव्हापासून आमच्या घरात पैशांची कमतरता झाली आहे. या बाईने 5 दुर्दैवी मुलींना जन्म दिला. माझा मुलगा या सर्वांचा खर्च कसा उचलणार? या सर्व गोष्टी ऐकून मी खूप दुःखी होत होती. पण माझ्या सासू सासऱ्यांना काही फरक पडत नव्हता. पुढे त्या म्हणाल्या की यावेळीही तुला मुलगी झाली तर मी तुला घटस्फोट देईन आणि माझ्या मुलाचे दुसरं लग्न लावून देईन. आम्हाला मुली नकोत. देवा, आम्हाला मुलगा हवा जो माझ्या मुलाला आधार देईल. माझी सासू रोज माझ्याशी भांडायची. माझ्या नवऱ्याला ते अजिबात आवडायचे नाही. तो आईला सांगायचा की अशा गोष्टी करू नकोस. सपना माझी पत्नी आहे आणि तिची काळजी घेणे ही माझी जबाबदारी आहे. मला पहिल्या 2 मुली झाल्या तेव्हा माझा नवरा चांगला होता. 3री मुलगी झाली तेव्हाही माझा नवरा गप्प राहिला. पण जेव्हा 4थी मुलगी झाल्यावर माझ्या पतीने माझ्याकडे उदास नजरेने बघितले आणि म्हणाले, यावेळी आम्हाला मुलगा झाला असता तर आईने आम्हाला त्रास दिला नसता. 5वी मुलगी झाली तेव्हा माझ्या नवऱ्यालाही काळजी वाटू लागली. तो म्हणू लागला की मी एकटाच कमावता आहे. माझी नोकरीही तितकीशी चांगली नाही. मी रोजंदारीवर काम करणारा आहे. काम मिळाले तर करतो, नाही मिळाले तर मी घरीच राहीन. इतक्या मुलींचा खर्च. यावेळी जेव्हा मला 5वी मुलगी झाली तेव्हा माझ्या पतीने माझी तब्येतही विचारली नाही. त्यांनी माझी काळजी घेतली नाही. माझा नवरा माझ्यापासून दूर जाऊ लागला. आज मला खूप अस्वस्थ वाटत होतं. म्हणून मी माझ्या नवऱ्याचा हात धरून रडायला सुरुवात केली. तू माझ्याशी असे का वागत आहे? जणू तुम्ही मला कधीच पाहिलं नाहीस. अरे, मी तुझी बायको नाही का? माझी जबाबदारी तुझ्यावर आहे ना? मग माझ्या पतीने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले आणि म्हणाले, हो, जेव्हापासून तू लग्न करून या घरात आली आहेस तेव्हापासून तू माझ्यावरच्या जबाबदाऱ्या वाढवत आहेस. तू मला कधीही चांगली बातमी सांगितली नाही. मी सुद्धा एक माणूस आहे. मी पण कंटाळलोय. मला हे सगळं सहन होत नाही. त्याचे बोलणे ऐकून मी एकदम हताश झाली. मी म्हणाली, तुला मुलींचा जन्म सहन होत नाही ही माझी चूक नाही. ही देवाची देणगी आहे. माझे पती म्हणाले की पुरे झाले. माझं डोकं खाऊ नको. माझ्या पतीला ना माझी काळजी होती ना मुलांची. तो स्वतः बाहेरून जेवण करून यायचा आणि त्याची विवाहित बहीण त्याच्या आईला जेवण पुरवायची. पण मी आणि माझ्या मुली उपाशी राहायचो. मी गल्लीतील एका महिलेला म्हणाली की जर तुम्हाला घरातील मोलकरणीची गरज असेल तर मला सांगा. माझ्या घरची परिस्थिती चांगली नाही. तेव्हा माझे शेजारी म्हणू लागले की या परिस्थितीत तू कशी काम करणार आहेस? मी म्हणाली, मी काम करेन, काळजी करू नका. माझ्या शेजाऱ्याने होकार दिला आणि मग पुढच्याच आठवड्यात तिने माझ्यासाठी नोकरी शोधली. म्हणाली, ती खूप मोठी हवेली आहे जिथे जास्त लोक राहत नाही. तिथे फक्त नवरा बायको राहतात. त्यांना एकही मूल नाही. त्यामुळे त्यांची घरची कामे करा आणि त्या तुम्हाला चांगला पगारही देतील. मी पटकन होकार दिला. माझी शेजारी म्हणाली, ठीक आहे, उद्या मी तुला माझ्यासोबत घेऊन जाईन आणि मालकींची ओळख करून देईन. मी माझ्या नवऱ्याची वाट पाहत होते. मला कळत नाही का माझ्या मनात हा विचार वारंवार येत होता की ते मला सांगतील की तुझी स्थिती चांगली नाही. तू कोणाच्या घरी कामाला जाऊ नकोस. तुझी जबाबदारी माझी आहे. मीच पूर्ण करेन. पण माझा नवरा संध्याकाळी कामावरून परत आला तेव्हा मी त्याला म्हणाली की मला काम मिळाले आहे. तुम्ही मला परवानगी दिलीत तर मी काम करेन. माझे पती म्हणाले, काम? कोणतं काम? मी म्हणाली, साफसफाई आणि स्वयंपाक काम. तुम्हाला चालेल का? ते म्हणाले, धन्यवाद. आज तू मला एक चांगली बातमी दिलीस. जा आणि माझ्या डोक्यावरचे ओझे कमी करा. मला काम करण्याची परवानगी मिळाली याचाही आनंद झाला. दुसऱ्या दिवशी शेजारीण मला मालकिणीच्या घरी घेऊन गेली. तेव्हा माझी अवस्था पाहून मालकीण म्हणाली, सपना,
तू घर कसे साफ करणार? तू स्वतः प्रेग्नेंट आहेस. तुझ्या शेजाऱ्याने मला तुझ्याबद्दल सर्व काही सांगितले आहे. मग मी म्हणाली, मालकीन अजिबात काळजी करू नका. हे माझे पहिले मूल नाही. मी 6व्यांदा गरोदर आहे आणि मी घरी खूप कामे करत असते. मी इथेही तेच करेन. यामुळे माझ्या मुलांना मदत होईल आणि माझ्या मुलीला 2 वेळचे जेवण सन्मानाने मिळेल. मालकीण म्हणाली, मी तुला कामावर ठेवते. माझी मालकीण खूप छान बाई होती. तिचा स्वभाव खूप चांगला होता. ती खूप प्रेमाने बोलायची. कारण मी गरोदर होते, तिने माझी काळजी देखील घेतली. घरात जे काही फळ असेल ते ती द्यायची. एके दिवशी मी माझ्या मालकीणच्या पायाची मालिश करत असताना ती म्हणू लागली की तुझा नवरा तुझ्यावर खूप आनंदी असेल. तू त्याला खूप मुले दिली आहेत. हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले. मी म्हणाली की माझा नवरा रुपेश माझ्या आत्याचा मुलगा आहे. त्याने माझ्यासोबत प्रेमविवाह केला होता. पण मी 5व्या मुलीला जन्म दिला तेव्हा त्यानेही माझ्यापासून नजर फिरवली आणि माझ्यापासून दूर राहायला लागला. मी आता त्याला आवडत नाही. माझे मूल जन्माला येणार आहे तर रुपेशने मला आधीच धमकावले आहे. मला माझ्या या मुलाची काळजी आहे. मला आधीच 5 मुले आहेत. कधीकधी मुली भुकेले झोपतात आणि कधीकधी त्यांना जेवण मिळते. मला माहीत नाही की मी त्या मुलींचे पालनपोषण कसे करू शकेन. मग मालकीणला थोडे वाईट वाटू लागले आणि म्हणाली, अरे देवा, ही तुझी इच्छा आहे. फक्त तुलाच माहीत आहे. कोणाला इतकी मुले देतो की त्यांना सांभाळू शकत नाही आणि कोणीतरी मुलासाठी आतुर आहे पण त्यांना नाही. सपना, तुला माहीत आहे माझ्या लग्नाला 7 वर्षे झाली आहेत पण मला आई होण्याचं सुख मिळालं नाही. माझ्या सासूबाई तिच्या नातवाला आपल्या कुशीत खेळवण्याचे स्वप्न घेऊन तिने या जगाचा निरोप घेतला. पण देवाने माझ्यावर दया केली नाही. मी सर्व प्रकारच्या चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे. डॉक्टरांकडून स्वतः उपचार करून घेतले. माझ्या पतीच्या सर्व चाचण्या झाल्या आहेत. सर्व काही ठीक आहे. पण मला एक मूल दत्तक घ्यावे असे वाटते. पण माझे पती याच्या विरोधात आहेत. मी त्याला अनेक वेळा सांगितले. आता तुम्हीच सांगा मी काय करू. माझ्या मालकीणच्या बोलण्यात एवढी असहायता होती की माझे मन दुखी झाले होते. मी मालकिणीचे सांत्वन केले आणि म्हणाली की देव तुम्हा दोघांचे भले करेल. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा मी बंगल्यात कामावर आली तेव्हा मला पाहून मालकीण किंचाळली. ती म्हणाली, काय झालं तुला? हे सर्व तुझ्याशी कोणी केले? तुझ्या चेहऱ्यावर इतक्या खुणा का आहेत? ती मला पाहून घाबरली. माझे डोळेही सुजले. मी रडू लागली आणि म्हणाली की काल माझ्या पतीने माझ्यावर हात उचलला आहे. त्याला या मुलाला जगात आणायचे नाही. माझ्या सासूने माझ्या पतीला माझ्या विरोधात भडकावले आहे. त्यामुळे ते माझ्यावर आणखी रागावू लागले. त्यांनी माझ्यावर हात उगारला आणि असेही सांगितले की या बाळाला जगात येण्यापूर्वीच पोटात मारून टाक. मला हे मूल नको आहे आणि जर तू हट्ट केलास तर मी तुला घटस्फोट देईन. मालकीण म्हणाली, तुला माहीत आहे की काल माझ्या पतीने मला सांगितले की तो मला सोडून दुसऱ्याशी लग्न करेल. मी म्हणाली, आम्ही दोन्ही महिला खूप लाचार आहोत. मालकी म्हणते, होय. मी काल दिवसभर या गोष्टीबद्दल विचार करत होती आणि मला या गोष्टीवर उपाय सापडला आहे. जर तुझी हरकत नसेल तर मी तुझ्याबरोबर एक गोष्ट शेअर करेन. मी म्हणाली, मालकीण तुम्हाला काय म्हणायचे आहे? मालकीण विचारू लागली, सपना तुझा कोणता महिना आहे? मी म्हणाली की माझ्या गरोदरपणाचा 3रा महिना नुकताच सुरू झाला आहे. तर मालकीण म्हणाली, चल तू तुझ्या या मुलाला मारू नकोस. तुझा नवरा तुला घटस्फोट देणार नाहीस. तू तुझ्या नवऱ्याला दाखव की तू मूल गर्भपात केले आहे आणि मी माझ्या पतीशी खोटे बोलेन की मी गरोदर आहे. अशा रीतीने जेव्हा तुझ्या पोटातून मूल जन्माला येईल तेव्हा ते मी ठेवीन. मी मनात विचार केला की माझ्या नवऱ्याला ते कळणारही नाही. कारण इतक्या मुलांना जन्म दिल्यानंतर माझं शरीर एकदम खराब झालं आहे. प्रेग्नन्सी नसतानाही माझे पोट दिसत होते. मालकीण म्हणाली, तू प्रेग्नंट आहे की नाही आता हे घरच्यांपासून कसे लपवायचे ही जबाबदारी तुझी आहे आणि माझ्या नवऱ्याला कसे पटवायचे की मी गरोदर आहे तू माझ्यावर सोडून दे. तुला मुलगी असो किंवा मुलगा तू माझ्या मांडीवर ठेव आणि या कामासाठी मी तुला पूर्ण 20 लाख रुपये देईन आणि मग तू हे शहर सोडून निघून जा. तुला मान्य असेल तर अशा प्रकारे तुझ्या भावी मुलाचे आयुष्यही वाचेल. तुझे घरही उद्ध्वस्त होणार नाही आणि मग तू तुझ्या मुलींसोबत आरामात जीवन जगू शकते. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मी म्हणाली, मालकीण असे झाले तर खूप चांगले होईल. मालकीणबाई, तुम्ही माझ्यासाठी साक्षात देवाचे अवतार घेऊन आला आहात.
त्या दिवशी आमच्या दुःखावर मात करण्यासाठी आम्ही दोघींनीही ठरवलं होतं की मी घरी गेल्यावर ही गोष्ट जगापासून लपवून ठेवणार. संध्याकाळी घरी गेल्यावर माझा नवरा माझ्यासमोर बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर राग दिसत होता. तो म्हणाला, सांग तू काय ठरवले आहे? तुला या घरात राहायचे की तुझ्या 6व्या मुलीला जगात आणायचे आहे? मी माझ्या नवऱ्याचा हात धरला आणि त्यांना सांगितले की मला तुमच्यासोबत राहायचे आहे. उद्या मी स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन या मुलाला संपवणार आहे. हे ऐकून माझ्या पतीचा मूड चांगला झाला. माझी सासू पण खूप खुश होती, पण ती आतून उद्ध्वस्त झाली होती. आता जेव्हाही मी कामावर जायची तेव्हा माझी मालकीण मला काम करू द्यायची नाही, तर दिवसभर आराम करायला सांगायची. माझे मौल्यवान मुलं तुझ्या पोटात वाढत आहे. आणि मग ती मला बळजबरीने खायला घालायची. माझ्यासाठी ती नेहमी फळे तयार ठेवायची. मालकिणीने घरात दुसरी मोलकरीण ठेवली होती. तिने माझ्या आरामाची पूर्ण काळजी घेतली होती. महिन्याच्या शेवटी मालकीण माझा पगार सोपवायची. अशा प्रकारे माझे दिवस खूप चांगले जात होते. माझ्या कोणत्याही गर्भधारणेदरम्यान मला इतकी विश्रांती मिळाली नव्हती. माझी तब्येतही खूप चांगली झाली होती. मालकिणीने मला सांगितले होते की या दिवसात तू तुझ्या घरगुती तणावापासून दूर राहा. तुझा नवरा तुझ्याशी भांडत असला तरी त्याबद्दल काही विचार करू नको. नेहमी स्वतःचा विचार कर. याचा तुझ्या मुलाच्या आरोग्यावरही मोठा परिणाम होईल. मी हसून म्हणाले की हे कसे शक्य आहे? माझी मुले भुकेली असताना मी तणावग्रस्त कसे राहू? आणि मालकिनीने माझ्या मुलींसाठी जेवण पाठवायला सुरुवात केली होती. त्यांचा खर्चही कमी झाला होता. म्हणून मी मालकिनीला विचारले, आता तुमच्या नवऱ्याचा तुमच्याबद्दलचा दृष्टिकोन कसा आहे? त्याला आता पुन्हा लग्न करायचे आहे का? मालकिनीच्या चेहऱ्यावर दुःख होते. ती नाराज झाली आणि म्हणू लागली की हो, माझा नवरा पुन्हा लग्न करणार नाही. पण आता तो एकदम गप्प बसला. कदाचित त्याला कधीच वाटले नसेल की मी गरोदर होऊन त्याला मुलाचे सुख देऊ शकेन. का कुणास ठाऊक, माझ्या या अभावामुळे तो स्वतःसाठी दुसरी वधू शोधत असेल. पण काळजी करू नकोस, हळूहळू आम्हा दोघांच्याही गोष्टी सुरळीत होतील. मालकीण म्हणाली, जा तू खोलीत जाऊन झोपून घे. मग मी माझ्या पोटावर हात ठेवून माझ्या भावी मुलाशी अनेक गोष्टी बोलायची. तिला समजावून सांगितले की तुझी आई लाचार आहे. माझा तिरस्कार करू नको. तुझा जन्म होताच मी तुला अनोळखी लोकांच्या स्वाधीन करीन आणि निघून जाईन. पण काळजी करू नकोस, ही बाई तुझ्यासाठी प्राणाची आहुती देईन. असे वाटते की मी माझ्या मुलीला दिलेली वचने खोटी ठरली. कारण आज जेव्हा मी घरात प्रवेश केला तेव्हा मला एक विचित्र दृश्य दिसले. मी पाहिले की माझी मुलगी मालकाच्या जवळ बसली होती. मालकीण घरच्या कामात व्यस्त होत्या. तो म्हणत होता, अनु, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. माझं तुझ्याशी लग्न झाल्यापासून माझं जगच बदलून गेलं. मी ओरडून म्हणाली. तोपर्यंत बाकीचे लोकही घरात घुसले होते. एक माणूस पुढे आला आणि त्याने मालकाची कॉलर पकडली आणि म्हणू लागला, हा काय मूर्खपणा आहे? हा कसला निर्लज्जपणा? तुम्ही तुमच्या मुलीशी लग्न कसे करू शकता? माझं डोकं फिरत होतं. मला असे वाटत होते की मी बेशुद्ध होऊन खाली पडेल. पुजारी त्याला विचारतात की मला खरे सांगा की परिसरातील लोकांनी तुमच्यावर केलेले आरोप खरे आहेत का? तुम्ही खरोखरच तुमच्या मुलीशी लग्न केले आहे का? तर मालकाने या विषयावर होकारार्थी मान डोलावली. तो म्हणाला, हो, मी या मुलीशी लग्न केले आहे. पण माझे ऐका. मालकाचे बोलणे अजून संपले नव्हते तेव्हा काही लोक पुढे आले. त्यांनी मालकावर हल्ला केला. तो म्हणाला, थांबा, माझे ऐका. ही माझी मुलगी नाही. ही मुलगी माझ्या पत्नीने दत्तक घेतली आहे. मग पुजारी म्हणू लागले की ती तुमची मुलगी असो नसो, तिच्याशी लग्न वैध नाही. तू चूक केलीस. मीही थरथर कापत होती. तर माझी निष्पाप मुलगीही घाबरली होती. मालकीण पुढे आली आणि म्हणाली, पुजारी, माझे पूर्ण ऐका. पुजारी म्हणाले, हो बेटी, तुम्हीच सांगा की खरे काय आणि खोटे काय. मालकीण म्हणाली की लग्नाला 7 वर्षे झाली तरी मला मूल होऊ शकले नाही. तेव्हा माझ्या पतीने मला दुसरे लग्न करण्याची धमकी दिली होती. म्हणून मी माझ्या मोलकरणीकडून त्यांची मुलगी दत्तक घेतली आणि सांगितले होते की माझी स्वतःची मुलगी आहे. ही मोलकरीण तुमच्या सर्वांसमोर उभी आहे. मी देखील ही गोष्ट लवकरच मान्य केली. आणि मग मालकीण म्हणू लागली की मी माझ्या पतीला सांगितले की मी गरोदर आहे. पण माझा नवरा खुश नव्हता. ज्या दिवशी ही मुलगी माझ्या मांडीवर आली त्याच दिवशी माझ्या पतीने मला सांगितले की मी तुला घटस्फोट देईन आणि तुला घरातून हाकलून देईन. नाहीतर मला प्रामाणिकपणे सांग, ही कोणाची मुलगी आहे?
मी माझ्या पतीला समजावण्याचा प्रयत्न केला की मी या मुलीला जन्म दिला आहे. तेव्हा माझा नवरा म्हणू लागला की मी वांझ आहे, मला मूल होऊ शकत नाही. मग ही मुलगी कोणाची आहे? तो म्हणाला, तू कुठे तोंड काळे केले आहेस? हे ऐकून मी घाबरून गेली. मी म्हणाली की मी कुठेही तोंड काळे केले नाही, पण मी या मुलीला मोलकरणीकडून दत्तक घेतली. पुजारी साहेब, मला त्यावेळी इतकी भीती वाटत होती. माझे खोटे माझ्या पतीसमोर आले आहे. मी माझ्या पतीशी नजर मिळवू शकत नव्हती. मी दिसल्याबरोबर तो मला टोमणे मारायचा, म्हणायचा, तू एवढी फसवी बाई आहेस, तू माझ्याशी विश्वासघात केला आहेस, तू नक्कीच दुसऱ्यासोबत तोंड काळं केलं आहे, तू माझी फसवणूक केलीस. पूर्ण 9 महिने माझी फसवणूक केलीस. त्याने मला कळूही दिले नाही की त्याच्यात एवढा मोठा दोष आहे. पण लग्नानंतर त्याने मला मूल होण्याबद्दल नेहमी टोमणे मारली आणि जेव्हा मला माझ्या पतीबद्दल सत्य समजले तेव्हा त्याने माझ्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला. मी स्वतःला दोषी सिद्ध करत राहिली. मला हे देखील माहीत नव्हते की माझा नवरा माझ्या भावनांशी खेळत आहे. माझ्या पतीने मला स्पष्ट सांगितले होते की तो या मुलीला घरात ठेवणार नाही. लोकांच्या नजरेत अनु माझी मुलगी होती. अनुसाठी मी वेगळी मोलकरीण ठेवली होती. अनु तिच्यासोबत क्वार्टरमध्ये राहायची. इतक्या वर्षात माझ्या नवऱ्याने त्या मुलीला पाहिले नव्हते. मी दिवसभरात फक्त अर्धा तास तिच्याकडे जायची. माझा नवरा अजूनही माझ्याशी खूप वाईट वागत होता. तो माझ्याकडे पाहून रागाने हसायचा आणि म्हणायचा की तू माझ्यासोबत गरोदर असल्याचं नाटक केलं. मग अनु जेव्हा 16 वर्षांची झाली, एक दिवस ती माझ्याकडे आली. तेव्हा माझ्या नवऱ्याची नजर तिच्यावर पडली. तो गप्प राहिला, काहीही बोलला नाही. पण जेव्हा ती 20 वर्षांची झाली तेव्हा माझ्या नवऱ्याने मला घटस्फोटाची कागदपत्रे दिली. तो म्हणाला की मी तुला घटस्फोट देईन, नाहीतर माझे लग्न अनुशी करून दे. माझ्या नवऱ्याला माहीत होते की घटस्फोटाची मला खूप भीती वाटते, कारण माझ्या आईवडिलांचे निधन झाले होते आणि माझ्याकडे राहण्यासाठी जागा नव्हती. अनुलाही त्याच्याशी लग्न करायचे नव्हते, पण ती सुद्धा माझ्यासारखीच लाचार होती. तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. अनुशी लग्न केल्यावर माझ्या नवऱ्याने मला या घरची मोलकरीण बनवले आणि अनुला मालकीण बनवले. मला हे कळाले नाही की या परिसरात ही बातमी कशी काय पसरली. अनु पुढे आली आणि मला या माणसापासून घटस्फोट हवा आहे असे सांगून पुजारींच्या मागे गेली. पुजारींनी पोलिसांना बोलावले आणि मालकावर अनुसोबत जबरदस्तीने विवाह केल्याचा गुन्हा दाखल केला. मालकाला पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि अनुला मालकाकडून घटस्फोट मिळाला. मालकीनने सुद्धा तिच्या नवऱ्याकडून घटस्फोट घेतला होता आणि तिची सर्व संपत्ती गोळा करून अनुसोबत दुसऱ्या शहरात शिफ्ट झाली होती. पण जाण्यापूर्वी माझ्या मुलीला मिठी मारण्याची संधी मिळाली. माझ्या या मुलीमुळे माझ्या 5 मुलींचे नशीब उघडले होते. माझ्या मालकिनीने दिलेल्या 20 लाख रुपयांनी मी बांगडीचं दुकान उघडलं आणि माझ्या मोठ्या मुलीने ब्युटिशियनचा कोर्स करून पार्लर उघडलं. धाकट्या मुलीने टेलरिंगचा कोर्स करून बुटीक उघडले होते. तिसरी मुलगी मेहंदी डिझाईनचा कोर्स करून लाखो रुपये कमवत होती. आता माझ्या घरात कशाचीही कमतरता नव्हती. माझे स्वतःचे घर, स्वतःची गाडी होती. माझा नवरा माझ्या मुलींना आशीर्वाद देताना कधीच कंटाळला नाही आणि माझ्या 2 लहान मुली कॉलेजमध्ये होत्या. माझ्या सासूबाईही माझ्या 5 मुलींचे कौतुक करायची. कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि हो, जर तुम्ही अजून आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. उद्या भेटूया एका नवीन रंजक गोष्टीसह. तुमचे प्रेम आणि स्नेह सदैव माझ्यावर ठेवा. सर्वांना शुभेच्छा.